नमस्कार, विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। या विषयात तुम्ही माइल्ड स्टील, सपाट स्थितीत MS 2 मिलीमीटर जाड शीटवर फिलर रॉड सह ऑक्सी ॲसिटिलीन वेल्डिंग प्रक्रियेचा वापर करून बीड जमा करण्याविषयी जाणून घेणार आहात। उद्देश या विषयाच्या शेवटी तुम्ही शिकाल MS शीट 150 mm लांबी, 50 mm रुंदी आणि 2 mm जाडीच्या आकारानुसार तयार करण्यास, वेल्डिंग टॉर्चसाठी योग्य नॉझल निवडण्यास, फिलर रॉड निवडण्यास आणि ऑक्सी ॲसिटिलीन गॅस प्रेशर सेट करण्यास, फिलर रॉड वापरून एकसमान वेल्ड बीड डिपॉझिट करण्यास। आता OAW प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली साधने आणि उपकरणे पाहू। स्टील वायर ब्रश, सेफ्टी क्लोथिंग, ग्लव्स, PPE किट, नॉझल क्रमांक 3, CCMS फिलर रॉड 3 mm, OAW सेटअप, सिलेंडर की, स्पार्क लाइटर, गॅस वेल्डिंग गॉगल्स। आता 2 mm जाडीच्या MS शीटवर फिलर रॉड साठी बीड डिपॉझिट करण्याची प्री वेल्डिंग तयारी पाहू। शीट्स हाताळताना ग्लव्स वापरा। कापड स्वच्छ करून MS शीट धूळ, तेल आणि ग्रीस पासून स्वच्छ करा। 2 mm MS शीट टेबलवर ठेवा आणि आकार 150 mm लांबी, 50 mm रुंदी आणि 2 mm जाडी म्हणून मार्क करा। शेअरिंग मशीन वापरून स्पेसिफिक लेंथ पर्यंत जॉबचा तुकडा कट करा। एनव्हिलवर हातोड्याने शेअरिंग केल्यामुळे शीटचे बकलिंग काढा। 50 बाय 2 mm चा शीट आकार मिळवण्यासाठी जॉबच्या असमान कडा फाईल करा, बर्स आणि काठ असमानता काढून टाकण्यासाठी। ट्राय स्क्वेअर वापरून चौरसपणा तपासा। वायर ब्रश आणि एम्ब्री पेपर वापरून गंज असल्यास काढून टाका। वायर ब्रशवर जास्त दाब देऊन घासू नका। साफसफाई करताना लाकडाच्या तुकड्यावर गुंडाळलेला एम्ब्री पेपर वापरा। डायल्यूट केलेल्या हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये MS शीट बुडवून पेंट, तेल किंवा ग्रीस काढा। MS शीटवर मार्किंग मीडिया लागू करा। एका काठावरून 10 mm रेषा काढा। शीटच्या लांब काठाच्या समांतर, नंतर गाईड म्हणून वापरण्यासाठी रेषांवर पंच करा। स्केचच्या अनुसार शीटच्या पृष्ठभागावर पॅरलल लाईन पंच करा। हीट कंडक्शन कमी करण्यासाठी आणि जॉब सपाट ठेवण्यासाठी वर्क टेबलवर जॉब ठेवा। सुरक्षा पोशाख घाला आणि गॅस वेल्डिंग गॉगल घाला। आता OAW प्रक्रियेचा वापर करून MS शीट 2 mm जाड असलेल्या फिलर रॉडसह बीड ठेवण्याची प्रक्रिया पाहू। नोझल आकार क्रमांक 5 किंवा नोझल आकार क्रमांक 3 निवडा आणि फिक्स करा। ॲसिटिलीन 1 किलोग्राम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर आणि ऑक्सिजन दाब 0.15 किलोग्राम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर सेट करा। कॉपर कोटेड माइल्ड स्टील CCMS फिलर रॉड 1.6 mm सिलेक्ट करा। ऑक्सी ॲसिटिलीन गॅस प्रज्वलित करा आणि न्यूट्रल फ्लेम सेट करा। ब्लो पाईपच्या उजव्या हाताला पंच केलेल्या रेषेसह जॉबच्या 60 डिग्री ते 70 डिग्रीच्या कोनात धरा आणि लाईनच्या उजव्या हाताच्या काठावर एक लहान वितळलेला पूल बनवा।
जॉबच्या पृष्ठभागावर 2.0 ते 3.0 mm फ्लेम अँगलचे अंतर ठेवा. फिलर रॉड डाव्या हातात वितळलेल्या पूल जवळ वेल्डच्या रेषेसह 30 डिग्री ते 40 डिग्रीच्या कोनसह धरून ठेवा. पंच केलेल्या रेषेच्या उजव्या टोकाला बेस मेटल वितळवा आणि वितळलेला पूल किंवा पडल तयार करा. वितळलेल्या पूलच्या मध्यभागी बुडवून फिलर रॉडचा शेवट फ्यूज करा आणि वेल्ड बीड तयार करण्यासाठी जॉबच्या पृष्ठभागावर फिलर मेटल घाला. पंच केलेल्या लाईनच्या बाजूने फिलर रॉड आणि ब्लो पाईप हलक्या वर्तुळाकार हालचालीत डावीकडे समान गतीने हलवा. फिलर रॉड वर आणि खाली स्थिर वेगाने हलवा. उंची आणि रुंदीमध्ये समान रीतीने बीड तयार करण्यासाठी वितळलेल्या पूलमध्ये पुरेसा रॉड घाला. बीडचा आकार आणि आवश्यक पेनिट्रेशन किंवा फ्युजनची खोली नियंत्रित करण्यासाठी फिलर रॉडसह ब्लो पाईपच्या प्रवासाचा दर ऍडजस्ट करा. ऑक्सिडेशन टाळण्यासाठी फिलर रॉडचा शेवट फ्लेमच्या बाहेरील फ्लेममध्ये ठेवा. खड्डा योग्यरित्या भरून पंच केलेल्या रेषेच्या डाव्या हाताच्या टोकाला थांबा. फ्लेम विझवा आणि नोझल थंड करा. वेल्ड पूल घट्ट होण्यापूर्वी वेल्ड झोन मधून फिलर रॉडचे टोक काढून टाका. स्टील वायर ब्रशने बीड स्वच्छ करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्ड बीडची तपासणी करा. या विषयावरून तुम्ही काय शिकलात याचा एक त्वरित रिकॅप करूया. MS शीट 150 मिलीमीटर लांबी, 50 मिलीमीटर रुंदी आणि 2 मिलीमीटर जाडीच्या आकारानुसार तयार करा. वेल्डिंग टॉर्च, ब्लो पाईप साठी योग्य नोझल निवडा. फिलर रॉड निवडा आणि ऑक्सी ऍसिटिलीन गॅस प्रेशर सेट करा. फिलर रॉड वापरून एक समान वेल्ड बीड जमा करा. विद्यार्थ्यांचे आभार आणि पुढील सत्रात भेटूया. बाय.